very good morning to all of you. We are back here with a new topic of spontaneous generation regarding microbiology. मित्रांनो, आपण कालचा जो लेक्चर झाला त्या लेक्चर मध्ये आपण शिकलो आहोत की व्हॉट इज मायक्रोबायोलॉजी. सो मायक्रोबायोलॉजी बेसिकली इज सायन्स और इट इज a branch of biology which deals with microorganisms. Microorganisms म्हणजे कोणते microorganisms? Microorganisms are those organisms which are seen only under the microscope. So these organisms which are only seen under the microscope are called as microorganisms. So for example, bacteria, fungi, algae, protozoa and viruses come under this particular category of microorganisms. Okay. Now yesterday's part was relevant with something, a very basic part in terms of microbiology. पण प्रश्न असा निर्माण होतो की मायक्रोबायोलॉजी या फील्ड मध्ये आपण आलो आहोत. तर या फील्ड मध्ये येत असताना व्हॉट इज मायक्रोबायोलॉजी वी नो, बट हाऊ मायक्रोबायोलॉजी वॉज डिस्कवर्ड, मायक्रोबायोलॉजीचं इन्व्हेन्शन कसं झालं, हाऊ पीपल स्टार्टेड वर्किंग इन मायक्रोबायोलॉजी, दॅट वी नीड टू अंडरस्टँड अ बिट मोर. त्याचं कारण आहे, कारण इन्व्हेन्शन्स असे एका दिवसात होत नसतात. त्या इन्व्हेन्शन्सना एक हायपोथेसिस असतो, त्या इन्व्हेन्शन्सना एक मांडणी असते, त्या मांडणीच्या बेसिसवरती वी कम टू सम काइंड ऑफ कंक्लुजन्स, वी परफॉर्म एक्सपेरिमेंट्स इन द लॅबोरेटरी and once the experiments get successful, then we come to know that we have something which is related with microbiology, or based on our observations, based on the hypothesis, the observation if comes in that way only, then we say that okay fine, these things can be easily worked out. So that's basis वरती आजचा आपला लेक्चर हे आहे की स्पॉन्टेनियस जनरेशन म्हणजे काय ते थोडंसं समजून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. सो व्हॉट इज स्पॉन्टेनियस जनरेशन? Until recent centuries, it was widely believed that living organisms can arise spontaneously in decomposing organic matter. असं मानलं जायचं की एखादा प्राणी किंवा एखादं जनावर जर मेलेलं असेल तर त्याचं जे काही फ्लेश असणार आहे, जे ते मांस असणार आहे, त्या मांसपासून हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स तयार होतात. पण ते कुठून तयार होतात किंवा त्या मांसमध्ये, त्या फ्लेशमध्ये काय असतं हे नेमकं कोणाला माहित नव्हतं. सो पहिला कॉन्सेप्ट असा आला की जे डेड डिकेड मटेरियल असणार आहे त्याच्यापासून मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे डेव्हलप होतात किंवा तयार होतात. हा कॉन्सेप्ट तिथे डेव्हलप झाला. फॉर विजिबल ऑर्गॅनिझम्स दिस नोशन was dispelled in 17th century, when Reddy demonstrated that the appearance of maggots in decomposing meat depended on deposition of eggs by flies. However, the idea of spontaneous generation persisted for the world of microbes. मग याच्यामध्ये असं आहे की मायक्रोबायोलॉजी मध्ये तर्क वितर्क लावणारे अनेक असे सायंटिस्ट होते. एका सायंटिस्टने असं केलं की त्या ऑर्गॅनिक, त्या डिकम्पोजिंग मटेरियल जे असणार आहे त्याच्यापासून डायरेक्टली बॅक्टेरिया तयार होतात. मग तेच प्रूव्ह करत असताना हा जो सायंटिस्ट होता रेडी, 17th सेंचुरी मध्ये ते डेमॉन्स्ट्रेट केलं की त्याच्यामध्ये जे मायगोट्स तयार होतात, म्हणजे त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया तयार होतात किंवा फ्लाईज जे तयार होतात त्या मांसामध्ये किंवा त्या डिकम्पोजिंग मटेरियलमध्ये, दिस इज बिकॉज द फ्लाईज आर लेइंग देअर एग्स ओव्हर देअर अँड देन द डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोब्स वुड टेक प्लेस. म्हणजे असे अचानकरित्या तिथे मायक्रोऑर्गॅनिझम्स तयार होतील अशाचा भाग नाहीये. व्हेरी वेल. So this was being proved, but for microbes, spontaneous generation was a little bit complicated. The answer of spontaneous generation has been shown by Spallanzani, 1729 to 1799, who introduced the use of sterile culture media. He showed that an infusion of meat would remain clear indefinitely if boiled and properly sealed. मग असे तर्कवितर्क अजून लोक लावत गेले, सायंटिस्ट समोर येत गेले. And one of the scientists called as Spallanzani यांनी एक थेरी मांडण्याचा प्रयत्न केला आणि ती थेरी बऱ्यापैकी प्रूफ पण झाली. त्याने काय केलं, एक मांसाचा तुकडा घेतला and that flesh he has boiled it for some time, and after boiling he has kept it aside, बाजूला सहज ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन किंवा त्याच्यामध्ये ते बॅक्टेरियल ग्रोथ आलेली दिसली आपल्याला नाही. इन्स्टेड जे साधं जो फ्लेश होतं, विदाउट बॉईल केलेलं जे फ्लेश होतं, त्या फ्लेश मध्ये बऱ्यापैकी मायक्रो ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झाल्यासारखे आपल्याला तिथे दिसले. अँड देअरफॉर दिस थेरी प्रूव्ह की स्टराईल कंडिशन मध्ये बॅक्टेरिया तिथे जमा होऊ शकत नाही. फॉर स्टराईल कंडिशन्स दे कॅनॉट पर्सिस्ट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, अँड
प्रॉपरली बॉइलिंग केल्यानं प्रॉपरली जर सील केलेलं असेल तर बाहेरचं कंटामिनेशन त्याला मिळत नाही अँड देअरफॉर दी मीट डज नॉट गेट स्पॉइल फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम. आपण सरळ साधी गोष्ट कन्सिडर करूया की आपल्या घरात पण आपण एखादं फ्लेश किंवा चिकन किंवा मटन आणलेलं असेल तर आणल्यानंतर ते व्यवस्थितरित्या धुवून घेतल्यानंतर ते बॉईल केल्यानंतर मग त्याची समजा भाजी आपण तयार केलेली असेल तर अशा वेळेस दॅट फूड मे रिमेन फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. बऱ्याच वेळा असं होतं की आपण आणत असताना जे काही बाजारात समजा आणतो आणि ते कापून ऑलरेडी ठेवलेलं आहे आणि इट हॅज बीन देअर फॉर 2 days, then if you bring the whole sort of thing to your house and cooked it, then the taste will not be there. मग कशामुळे होत असेल तर ते स्टरिलिटी पार्ट दॅट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. बॉइलिंग हा सगळ्यात चांगला हा स्टरिलायझेशनचा एक पॉईंट आहे. आपल्याला आठवतं की लहानपणी म्हणजे आता जरी डिस्पोजेबल सिरिंजेस आले की सरळ पेशंटला सिरिंज दिली इंजेक्शन दिलं की सिरिंज फेकून द्यायची. पण जुन्या काळी बेसिकली ग्रामीण भागामध्ये एखाद दुसरा डॉक्टर असायचा तिथं सिरिंजचा तुटवडा असायचा किंवा सिरिंज नसायचा. तर अशा वेळेस त्याच्याकडे एक सिरिंज असायची आणि त्याला एकच निडल असायची. म्हणजे विचार करा की त्यावेळेसचे डॉक्टर एकच निडल 10 पेशंटना पण वापरायचे. पण का वापरायचे आणि कसं वापरायचे हे टेक्निक सगळ्यात महत्वाचं. ते एका पेशंटला इंजेक्शन दिल्यानंतर ती निडल तिथनं काढायची आणि ती निडल इट इज केप्ट इनसाइड बॉइलिंग वॉटर. एक पातेलं बाजूला ठेवलेलं असायचं. ते पातेलं कायम गरम पाणी उकळत ठेवलेलं असायचं. त्याच्यामध्ये एक 5 ते 10 मिनिटं ती निडल टाकायची. ह्याचं कारण काय होतं? कारण ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी जेव्हा तुम्ही एखाद्या पेशंटचं जर ब्लड घेत असाल तर त्या सिरिंजला त्या कंटॅमिनेशन त्या सिरिंजला बरोबर आजूबाजूला लागलेलं असतं. त्या ब्लड मधले जे काही कंटॅमिनेट्स असतील ते लागतात आणि तेच जर परत दुसऱ्या नवीन पेशंटला जर टोचले गेले तर अल्टिमेटली दॅट इज दी सिरिंज ऍक्ट एज अ वेल नोन कॅरियर फॉर ट्रान्समिशन ऑफ डिझीज फ्रॉम वन प्लेस टू अनदर. पण मग असं करत असताना त्रास काय व्हायला सुरुवात झाली की निडल्स कमी पडायला लागले आणि पेशंट जास्त वाढायला लागले. पण विचार करा की त्या बॉइलिंग वॉटर मध्ये ठेवलेली जी निडल आहे ती निडल काढल्यानंतर ती फ्रेश करायची, ती स्वच्छ कापडाने एकदा पुसून घ्यायची आणि देन इट हॅज बीन इंजेक्टेड टू अनदर पर्सन. असं झाल्यामुळे झालं काय की लेवल ऑफ कंटॅमिनेशन हॅज रिड्यूस्ड. म्हणजेच बॉइलिंग इज अ बेस्ट पार्ट फॉर स्टरलायझेशन और स्टराइल कंडिशन्स कॅन बी मेंटेन विथ द हेल्प ऑफ बॉइलिंग. करेक्ट. नाउ moreover in 1837 Schwann showed that hot air passed through tubes and entered the boiled flask will not decompose the meat infusions. आता हे अजून एकाने एक्सपेरिमेंट त्याच्यामध्ये केला की एका फ्लास्क मध्ये ते जे काही मीठ असणार आहे ते ठेवलं. त्या फ्लास्कला वरच्या साईडला सील केलं, त्याच्यात एक पाईप टाकून आणि त्या पाईप मधनं एअर पास केली. पण कशी एअर? इट इज ओनली दी हॉट एअर दॅट हॅज बीन पास्ड थ्रू द ट्यूब. त्या फ्लास्क मध्ये गरम हवा आतमध्ये टाकली. गरम हवा टाकल्यानंतर व्हॉट ही हॅज शोन और व्हॉट ही हॅज रिझल्टेड इन की दॅट पर्टिक्युलर ट्यूब, that particular meat inside the flask is not been contaminated. Pasteur in 19th century demonstrated that the meat infusion remains clear if it is kept far away from air, dust and live germs. Since then, this spontaneous generation notion no more accepted. मग त्याच्यामध्ये पाश्चरने 19th सेंचुरी मध्ये सांगितलं की एअर पासनं आणि बाकीचे जर्म्स पासनं तर ते मीठ बाजूला जर ठेवलेलं असेल तर त्याच्यामध्ये कंटॅमिनेट होत नाही आणि ही जनरेशन स्पॉन्टेनियस जनरेशनची थेरी होती मायक्रोऑर्गॅनिझम्सच्या बाबतीमधली ती तिथं खारिज करण्यात आली. प्रॉब्लेम ऑफ स्पोर्स हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे मायक्रोबायोलॉजीचा. Pasteur succeeded because he used sugar and yeast extract as infusions. Others used hay infusions and they never reached clear infusions after boiling. British physicist John Tyndall brought a bale of hay to his laboratory and after then he could no longer achieve sterility. In the same room by boiling, Tyndall concluded that the hay had contaminated his laboratory with incredible kind of living organism, one that could survive boiling. आता बॅक्टेरिया जो काही असणार आहे त्या बॅक्टेरिया हॅज 2 फॉर्म्स. एक फॉर्म इट इज कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन्स आणि एक फॉर्म इज नॉन व्हेजिटेटिव्ह. नॉन व्हेजिटेटिव्ह म्हणजे स्पोर फॉर्मेशन. मग व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय की तो आपल्या सेल्स मल्टिप्लाय करायला सुरुवात करतो. एक सेल पासून दुसरी, दुसरी पासून तिसरी असे मल्टिप्लिकेटिव्ह लेवलला वाढतं. दॅट इज कॉल्ड एज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आणि नॉन व्हेजिटेटिव्ह म्हणजे काय की स्पोर फॉर्मेशन म्हणजे कडक असं एक स्पोर टाइप ऑफ स्ट्रक्चर तो बॅक्टेरिया डेव्हलप करतो स्वतः सुद्धा. So if this has been done, then we can say that the spore remains for a long period of time.
एक लक्षात घ्या की फंगल स्पोर्स जे आहेत, आता आपण बॅक्टेरियाच्या बाबतीमध्ये विचार करतो, फंगल स्पोर्स जे आहेत, these fungal spores are said to be very much important in this particular aspect. आणि ह्या फंगल स्पोर्स जेव्हाही असणार आहे, ते फंगल स्पोर्स दे आर हायली रेजिस्टंट टू दॅट पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट. त्या एन्व्हायरमेंटमध्ये ती इतके रेजिस्ट करू शकतात की त्याला तुम्ही बॉइलिंग वॉटरमध्ये टाका किंवा स्टीम अंडर प्रेशर ऑटोक्लेव मध्ये टाका, तरीही ते डिस्ट्रॉय होत नाही. दिस इज व्हेरी 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 टफ इन द स्ट्रक्चर. स्पोरचं स्ट्रक्चर आपल्याला डिटेलमध्ये येणारच आहे, बट स्पोर इज व्हेरी टफ इन एव्हरी सिच्युएशन. पण टिंडलनी ते टाकलेलं, टिंडलचं एकाच्यामध्ये काय बेल ऑफ हे आणलेलं होतं, म्हणजे असं वाळलेलं एखादं गवत आणलेलं होतं त्यांनी, आणि त्यांनी ते गवत बॉइलिंग वॉटरमध्ये टाकल्यानंतर पण त्याच्यातनं कंटॅमिनेशन जायला तयार नव्हतं. म्हणजे मागची जी काही थेरी होती आपल्या पाश्चरची आणि बाकी इतर सायंटिस्टची, त्या थेरीला टिंडलला थोडासा डाऊट यायला लागला की तुम्ही जर असं म्हणताय की असं बाजूला ठेवलं तर किंवा हॉट एअर पास केली तर किंवा स्टराईल केलं तर त्याच्यातनं कंटॅमिनेशन निघेल, पण या बे ऑफ हे मधनं हे पर्टिक्युलर कंटॅमिनेशन निघायला तयार नव्हतं. मग लक्षात आलं की हे कंटॅमिनेशन कशामुळे होतं, तर दॅट इज अन इन्क्रेडिबल काइंड ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, वन दॅट कुड सर्व्हाइव्ह बॉइलिंग, आणि यालाच आपण त्यांनी स्पोर म्हटलेलं आहे. स्पोर्स म्हणजे स्पोर्स खूपच रेजिस्टंट असतात, दे कॅन रिमेन फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम अँड दे कॅन सर्व्हाइव्ह फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. काही वेळ झाल्यानंतर ते स्पोरचं परत व्हेजिटेटिव्ह रूपांतर पण होऊ शकतं. In the same year, 1877, Ferdinand Cohen demonstrated that resistant forms as small reflectile endospores has shown that they were stages in the life cycle of Bacillus subtilis. Then after autoclaving, sterilization by heat and moisture under pressure showed to be killing spores. म्हणजे हे लक्षात घ्यायला लागलं की फर्डिनंड कोहेननी त्यांनी रेजिस्टंट फॉर्म स्मॉल रिफ्लेक्टाईल एंडोस्पोर, छोट्या प्रमाणामध्ये एंडोस्पोर डेव्हलपमेंट तिथे झालेली होती, आणि ती एंडोस्पोर डेव्हलपमेंट झाल्यानंतर बॅसिलस सबटिलिस हा जो ऑर्गॅनिझम आहे याचे ते स्पोर्स डेव्हलप तिथे झाले होते असं त्याच्या लक्षात आलं. अँड दीज स्पोर्स दॅट आर बीन फॉर्म स्टरलायझेशन किंवा ऑटोक्लेव्हिंग 26 डिग्री टेम्परेचर स्टीम अंडर प्रेशर टाकल्यानंतर हे स्पोर्स डिस्ट्रॉय होतात, हे त्याचं प्रूफ या पर्टिक्युलर सायंटिस्टनी फर्डिनंड कोहेननी त्यावेळेस ती प्रूफ केलं. मित्रांनो लक्षात घ्या की स्पोर फॉर्म ही जी काही मेथड आहे किंवा जी काही अडॅप्टेबिलिटी आहे बॅक्टेरियाची, ही कशासाठी असते, फॉर इट्स ओन सर्व्हायव्हल. तर स्वतःच्या सर्व्हायव्हलसाठी हा स्पोर फॉर्म मध्ये जातो. मग स्पोर फॉर्म म्हणजे काय, स्पोर फॉर्म म्हणजे लक्षात घ्या बॅक्टेरियाला जगासाठी म्हणून एव्हरी टाइम इट विल नीड सम ऑफ द अदर काइंड ऑफ मॉइश्चर, आणि स्पोर मध्ये मॉइश्चर नसणार. स्पोर मध्ये काय आहे, स्पोर असं एक कडक टणक असा त्याचा फॉर्म असतो, वेअर the metabolic conditions inside the spores are very much low as compared to it. आणि स्पोर फॉर्म करण्यासाठी जेव्हा फेवरेबल कंडिशन्स नाही, जेव्हा अशा कंडिशन्स नाही की जिथं पर्टिक्युलरली व्हॉट यू कॅन से समजा ड्राय कंडिशन डेव्हलप झालेली आहेत किंवा एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट कंडिशन्स डेव्हलप झाले, अशा ठिकाणी जेव्हा हे स्पोर फॉर्मेशन जेव्हा होत असेल तेव्हा दॅट इज हेल्पफुल फॉर द बॅक्टेरिया टू सर्व्हाइव्ह फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. म्हणजे दुष्काळात आपण जसं करतो किंवा पाणी वाचवा, आपण उन्हाळ्यामध्ये जास्त बाहेर नका फिरू, आपण घरामध्ये थोडंसं कूलर लावून घरामध्येच बसून राहा, हे कशासाठी करतो, the environmental conditions are changed. Similarly, the bacteria work in the same manner, and because of this, the survival of the bacteria prolongs for a long period of time. In the 20th century, biological studies of microbes showed that there are different types of microbes which found different ecological niches and have different actions. Microbiology then divided into 3 groups of microbes responsible for fermentation, disease of animals and plants, and cycling of organic matter. मग 20व्या शतकामध्ये जेव्हा मायक्रोबायोलॉजीचं इन्व्हेन्शन झालं तेव्हा असं करण्यात आलं की बाबा मायक्रोऑर्गॅनिझम सगळीकडे आहेत, बट देर इज सम काइंड ऑफ व्हरायटी ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स दॅट आर बीन प्रेझेंट. मग हे मायक्रोऑर्गॅनिझम्स कुठे कुठे असतात, तर मायक्रोऑर्गॅनिझम सगळीकडे आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं, आपल्या हातावरती इथे बॅक्टेरिया आहेत, आपल्या डोळ्यावरती बॅक्टेरिया आहेत, आपल्या तोंडामध्ये बॅक्टेरिया, आपल्या पोटामध्ये बॅक्टेरिया आहेत, एन्व्हायरमेंटमध्ये बॅक्टेरिया आहेत, या सरफेस लेवलला इथे बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. सो दिस इज वन कंडिशन की हे सगळे एका प्रकारचे आहेत. पण इथून संपलं तर काश्मीरमध्ये जर गेलो आपण तर तिथे बॅक्टेरिया वेगळे आहेत, त्यांचं सर्व्हायव्हल मेकॅनिझम वेगळं आहे. लोणार लेक आपल्या जवळ आहे इथं बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये, तिथे गेलं तर तिथं पीएच अल्कलाइन पीएच आहे. त्या अल्कलाइन पीएच मध्ये राहणारे बॅक्टेरिया टोटली डिफरंट फ्रॉम व्हॉट दी नॉर्मल बॅक्टेरिया दॅट वी सी ओव्हर हियर.
Then if we go with hot water springs where the sulfur content is very much high, at that place also there will be a very vast difference in the structural integrity, in the metabolic integrity, in the enzymes and in the habitat of that particular environment as compared to normal habitat which you can generally see in fresh water in a normal sense. Secondly, in desert conditions where there are extreme hot conditions, at that place also the bacteria are surviving. Sea is one of the best parts, seas and oceans. It contains a higher amount of salts, but still the bacteria which are present over there are surviving for a long period of time as they are habitualized to that particular environment. Now, सगळे organisms वेगवेगळे आहेत असं कळल्यानंतर then we came to know that the organisms or the microorganisms have been divided into three types. One, which are being used for fermentation. Now, fermentation is an excellent part that is concerned with the bacteria. हा फर्मेंटेशनचा पार्ट आपल्याला नेहमीच येणार आहे पुढे थर्ड इयर बीएससी मध्ये पण हा पार्ट आहे. वी आर गोइंग टू सी दिस पार्ट एज वेल. सो दिस फर्मेंटेशन पार्ट कम्स इन वे लाइक these organisms, they degrade the complex organic matter into simpler form and they generate certain kind of products from that particular fermentations. You provide a substrate, the organisms will work on that enzymes and that enzyme will be helpful for degrading those organic matters in simple forms, and these simple forms will be helpful for our own survival. For example, citric acid आहे, antibiotics आहे, as a sauerkraut आहे, कर्ड आहे, हे वेगवेगळे जे काही फर्मेंटेशनच्या प्रोसेस आहेत, these all have been conducted by microorganisms. So एक क्लास मायक्रोऑर्गॅनिझम्सचा किंवा बॅक्टेरियाचा आपण वेगळा केला की ज्याच्यामध्ये those are only used for fermentation processes. Secondly, for diseases in man, of course, जसं आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं असेल की 3% pathogenic organisms आहेत, but these 3% of microorganisms which are present are said to be very much deadly or are said to be organisms which are purely infectious, purely pathogenic. For example, best example that we can Mycobacterium tuberculosis. TB चा साधा सुद्धा असा छान गरीब असा बॅक्टेरिया. But once it goes and deposits in your lungs, this infection is said to be very much deadly. For example, अजून viruses तर HIV viruses आत्ताच आपण कोरोनाचा व्हायरस आला तर we were unable to have any sort of antiviral proteins or any sort of antiviral drugs against that viruses. त्याच्यात मागे आपल्याला स्वाइन फ्लू आला होता, H1N1 आला होता, H2N2 viruses आले होते. These all viruses that come in play are disease causing in bacteria in humans as well. So categorization of bacteria, one, it was for fermentations which are being beneficial. Second, in order to understand the studies which are related with bacteria, this particular part is said to be most important. So the diseases and man, मतलब एखाद्या व्यक्तीला जर डिसीज झालेला असेल तो कशामुळे झालेला असेल, which bacteria is responsible, or therefore the identification of that bacteria from the human body is said to be very much essential. Based on that, the kind of drugs can be easily recommended. And third, in animals and plants मध्ये कोणकोणत्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात. प्लांट्स मध्ये n number of bacteria are present near the plants as well, and these are also helpful in the soil as well. The categorization असे तीन प्रकारचं categorization इथे केलं गेलंय. One is been useful for fermentation, one to know the diseases in man, and third the bacteria which are present in animals and plants. And for the cycle of organic matter in the nature. आता ही खूप छान गोष्ट आहे बॅक्टेरियाची की बॅक्टेरिया ज्या काही गोष्टी या नेचर मध्ये आहे ते नेचरला परत रिटर्न होतो. फॉर एक्झाम्पल एखादं डेड अँड डिकिंग मटेरियल असेल तर दॅट डिकिंग मटेरियल इज डिग्रेडेड इनटू सो मच सिंपल फॉर्म दॅट इझिली बीन अब्सॉर्ब बाय द सॉइल. सरळ सरळ सॉइल मध्ये ते अब्सॉर्ब केलं जातं. So these are also helpful for cycling of the organic matter, or this organic cycle जे काही कार्बन आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, जे काही एन्व्हायरमेंटल सायकल्स आहेत त्यांना मदत करायचं काम this particular bacteria would do. They will recycle everything and they will degrade that particular complex organic matters into simpler forms which can easily be absorbed by the bacteria as well, by the soils. These developments gave rise to applied field of industrial, medical microbiology and agricultural microbiology. मग याचंच एक्सपान्शन, त्याचं ऍप्लिकेशन कुठे कुठे होणार आहे ते इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, फर्मेंटेशन इंडस्ट्री असतात भरपूर. आपल्या इथे चिकलठाणा एमआयडीसी मध्ये इंडस्ट्रीज आहेत, वाळूज एमआयडीसीला इंडस्ट्रीज आहेत.
मेडिकल मायक्रोबायोलॉजी, वेगवेगळ्या मेडिकल लॅबोरेटरीज असतात की जिथे बॅक्टेरियावरती संशोधन होतं, रिसर्च होत असतं आणि बेस्ड ऑन दॅट the again field is said to be very important. And the third field that came in play, it was agriculture, because agriculture, sustainable agriculture is one of the most important part which is now being declared by the government as well. So this part is said to be again very much important. So these three fields of industrial, medical microbiology and agriculture microbiology has been extensively utilized in terms of microbes and the application of microbes. हे काय आहे? एक application आहे. Because of this application, you will be able to understand the particular terms of microbiology as well. Now, the role of microbiology in fermentation. Fermentation मध्ये काय होतं? The study of fermentation came early and start by use of fermentation in the preserving food through accumulation of lactic acids. Lactic acid acts as one of the best source for this particular part. Soured milk, cheese and silage, these are all being conducted or all being developed by this particular point. I think we'll stop here for today, and for tomorrow we'll try to understand what are the different roles of microorganisms in the environment and what are the applications of these things in microbiology, bacteria and microbiology. Okay, thank you.